देवासोबत चाललो मी, देवाच्या भेटीला. साईमय सकाळ. फायनली तो आनंदाचा क्षण आलाय. वर्षभरानंतर पुन्हा एकदा आपण सर्व एकत्र चाललोय स्वर्गसुखाच्या वारीला साई सेवक मंडळासोबत. वर्षभराचा सर्व थकवा टेन्शन सर्व दूर करून 10 दिवसासाठी सद्गुरू साईनाथांच्या छायेखाली आपण ही वारी चालणार आहोत. यावर्षीचा उत्सव थोडा वेगळा आहे कारण आपला मित्रपरिवार यावेळी खूप मोठा आणि खूप जास्त जण चालत आहेत. तर हीच अपेक्षा असेल की तुम्ही पण आमच्यासोबत या प्रवासात जोडले जावं आणि आमचे ब्लॉग्स बघत राहा. आता आम्ही पालखीच्या इथे जाऊ. पहिला आरती होईल साईनाथांची, तिथून मग आपण दादरला जाऊ पालखीच्या इथे आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू. साईराम. आम्ही आता बसमध्ये बसलोय दादरला जाण्यासाठी, जिथून पालखी निघणार आहे. आपल्यासोबत 2 वर्षांनी कोण आहे बघा, कल्पेश भाई. साईराम कल्पेश भाई, कसं वाटतंय 2 वर्षांनी येतोय? अजून पण आपल्यासोबत खूप जण एकेकाला भेटवतो. पहिला आता आपण जातो कारण आपल्याला तिथे पालखीचं दर्शन घ्यायचंय आणि पालखी निघायचा टाइम झालाय ऑलमोस्ट, म्हणून आम्ही आता पहिला तिथे जातो. चला साईराम. साई सेवकची शान पहिला त्यांचाच मन पालखी घेऊन तांडा निघाला. रे आला रे आला रे आला साई सेवक पालखी वाला. रे आला रे आला रे आला साई सेवक पालखी वाला. साई सेवक संके सार्वजनिक साईराम काका. साईराम. साईराम. आपल्याला काका भेटलेत. हे काका आपले ब्लॉग बघतात. त्यांनी ओळखलं आपल्याला एकदम 1 वर्षानंतर. आम्हाला ओळखलं त्यांनी आणि बरोबर पनीरच्या ह्याच्यावर त्यांनी आम्हाला ओळखलं. कुठे राहतो तुम्ही काका? कळवा, ठाणा. कळवापर्यंत आपले ब्लॉग गेलेत. कळवापर्यंत एकदाच बनवलेले, त्यानंतर चॅनल तो बंद झाला. दुसरा चॅनल आहे, कळवापर्यंत गेलेले. यावर्षी पण बनवतो काका. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, प्रेम करा. खूप खूप साईराम. फनी ओमकारचे फॅन भेटलेत. ओमकार इकडे बघ. साईराम. साईराम. ओमकार कसं वाटलं तुला? काय बोलले ते तुला? काय बोलले असं? या वर्षी पण तुम्ही पनीर बनवणार? बोललो हा बनव. ओमकारला अचानक शॉक झाला की लक्षात आहे सोया चाप. सोया चाप. यावेळी कंपनी मोठी झाली. ओमकारला तर ओळखत असेल तुम्ही. येडा ओमकार, फनी ओमकार. चैतन्य आहे आपल्यासोबत दरवर्षीप्रमाणे. पार्थला पण ओळखत असेल. बाबूबाई ब्लॉक मध्ये नव्हता पण जुना रहिवासी आहे. ओमकार भाई. हा बोल ना. बाब्याचा इंट्रो तर दे पब्लिकला. भरपूर आहे आणि 2 नवीन बंदे पण आहेत पुढे. ते कुठे गेला? ते कुठे गेले? भाई बंदा भेटलाय. बंदा. जय साईनाथ भाई. जय साईनाथ. चलो थांब. अजून मित्र येत आहेत आपले. कसं वाटतंय तुला? मला एक नंबर. पालखीला चालतोय. स्वर्गसुखाचा प्रवास म्हणजे कुठे गेले? देवासोबत देवाच्या भेटीला. देवाच्या भेटीला. कसं काय बोलतो बाकी? मस्त म्हणजे कसं वाटतंय? कामाला विमाला गेला वर्षभर आणि आता पालखीला चालतोय. आता वर्षभराचं म्हणजे बोलणार तर सर्व सुखाचा प्रवास एकदाच करायला जातो. ते पण काम करून झालेला म्हणजे ते त्रास असतो, ते सण असतो, म्हणजे ते करून सगळा अंगात घेऊन भरून ते सगळं आपण बाबांच्या समाधीपर्यंत जातो. म्हणजे लय मोठी गोष्ट आहे की बाबा म्हणजे काम करून आपल्याला बोलवतात पायी चालत. ते लय मोठी आपला गोष्ट मित्र आहे हा. चायनावरून आलाय बघा. तुम्ही याला बघू शकता. चायनाचा आहे. चायनाचा आहे. नो चायना. नो चायना. टोपी गायब झाला ना. भाई मैफिल मोठी आहे आमची. यावर्षी मैफिल मोठी आहे. मैफिल बघा मोठी आहे आमची. यावेळी खूप मजा करणार आम्ही. पालखीतला पहिला खाऊ गुप्ता आईस्क्रीम. गुप्ता आईस्क्रीम कसं वाटतंय? पिस्ता आहे तो पण. मस्त आहे. हीच आमची साई पालखीतली मज्जा.
साईबाबा सगळ्यांवर लक्ष ठेवतात. आम्हाला पहिलाच खाऊ भेटलंय, ते गेलेत आणायला. गर्दी आहे खूप तिकडे. साईराम इकडे मस्त रोडवर पाणी मारलंय. जे अनवानी चालतात त्यांना उन्हाचा त्रास नको होऊ दे म्हणून आम्ही त्या चप्पल घालूनच चालतोय. आमच्यात तेवढी कॅपॅसिटी नाही आहे, पण तरी खूप चांगली संकल्पना आहे. या उन्हात 40-35 डिग्री टेम्परेचर असताना पण चालणं खूप अवघड आहे अनवानी, पण भक्ती काही करू शकते. आणि दुपारच्या हॉल्टवर आम्ही पोचलो आहे. आता इकडे आहे ते आपल्या ओळखीचेच आहेत, ते आमच्यासाठी नाश्त्याची सोय करतात. सध्या तर खूप भूक लागली. नवीन बंदा कसं वाटतंय स्वराज शेलार, पूर्ण तो अनबॉक्सिंग करतोय त्याची. तो जरा आमच्या पॅन्टला चिखल उडाला, पॅन्ट थोडी घाण झाली, पण चांगलं होतं तिथे त्यांनी केलेलं जे अनवानी चालतात त्यांच्यासाठी. आता इथे थोडा वेळ आराम करू, चार्जर आहे का? अर्धा तास तरी, नंतर निघू परत डायरेक्ट रात्री. लहान चार्जर बॅग आहे रे. आनंद होतोय, थोडं चांगलं वाटतंय. पूर्ण 1 वर्षानंतर परत शिर्डीला जातो, ते पण चालत. असं हॉल्ट नाही माहिती मला. मी 1 वर्ष आधी आलोय, मला हॉल्ट माहिती हा नव्हता. आठवतंय तुम्हाला मागच्या वर्षी ब्लॉगमध्ये तो ना आलेला, कारण त्याची 12वी होती. आणि यावर्षी तो आला. कंपनीमध्ये 8 जण आहेत, 1, 2, 3 हे दोघं आणि अजून दोघं येत आहेत, ते मागे राहिले आहेत. जरा थोडा आराम करूया आणि भेटूया परत. थोडासा नाश्ता पाणी करून परत एकदा आमचा प्रवास सुरू झाला आहे. काय बोलतो गंधार, कसं वाटलं खाऊन? बरं वाटलं, जरा मनाला शांती भेटली. भूक लागलेली खूप सकाळपासून. आता आम्ही निघालोय परत. रात्री भजन आहे, त्याचेच आम्ही आता सध्या भुकेले आहेत. आम्हाला भजनात जाऊन नाचायचंय. ते आमचा नवीन बंदा भेटतो, तो असं प्लॅन बनवतो पुढच्या वर्षीसाठी. हाच आहे 9 कपडे. हा 9 दिवस वापरणारा मीच होतो जो गेल्या वर्षी. मी बोलले ना तुम्हाला की 9 कपडे घेऊन येणार, व्हाईट. पहिला दिवस आहे आजचा. पहिला दिवस आहे. बघू. आम्ही जरा सध्या मागे होतो, भजन चालू होतं तिकडे थांबलो. रात्री पण भजनासाठी उत्साही आहे की नाही? खूप उत्साही आहे. आणि कारण साई लीलाचं भजन आहे, म्हणजे आम्हाला ते गाणं ऐकायचं नवीन, वेलकम टू साई लीला. कसं वाटतंय तुला पालखीला आलायस तर? मला गेल्या वर्षी जरा असं वाटत होतं की मी आलो नाही, म्हणून जरा यावर्षी जरा एकदम असं एनर्जीने चालणार आहे. पूर्ण चालणार आणि चालून दाखवणार पूर्ण 9 दिवस. हो बोललाय भाई, आपला पूर्ण 9 दिवस चालणार. इथे चुनाभट्टीला साई मंदिरात थांबलोय. खूप सुंदर असं बांधलेलं साई मंदिर आहे. बाबांची शिळा आहे, इथे पण बाबांचा फोटो आहे आणि आत प्रतिमा आहे बाबांची. खूप सुंदर मंदिर आहे, नक्की इकडे भेट द्या. खूप प्रसन्न वातावरण आहे वाटतं इकडे आल्यावर. साईमय संध्याकाळ, स्वर्गसुखाची वारी. दिवस पहिला, संध्याकाळ झाली आहे. पाय थोडे दुखत आहेत, पण उत्साह अजून पण तेवढाच आहे. कारण वर्षांनी आम्ही सर्व निघालो आहे, मित्र बंधू साईनाथांच्या भेटीला. आता आपण विक्रोळीला कन्नमोर नगरमध्ये आरतीला थांबू. त्यानंतर मग पुढचा प्रवास. आजचा रात्रीचा मुक्काम पालखीचा ठाण्याला आहे, पण आमचा मुक्काम मुलुंडलाच आहे. तिथे साई लीलाचं भजन आहे, त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहे. हा काय बोलतो बाब्याबाई? बाब्याबाईच्या चेहऱ्यावर हसू आलंय भजनचं ऐकून. 2 वर्षानंतर तो पण पालखीला येतोय. सोबत गंधार आहे. गंधारची ड्रेसिंग बघा तुम्ही. राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की. आपण त्याची वाट बघ. फायनली रात्रीच्या हॉल्टवर आपण पोहोचलो आहे. आणि आता ज्याची आपण वाट बघत होतो तो क्षण आला, साई लीलाचा भजन. त्याची आतुरतेने वाट बघत होतो आणि आता मन भरून नाचणार आहे. तर आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया.
सारा घाट रे माझ्या साईंचा भारी घाट रे. दिवस पहिलाची समाप्ती झाली. आताच आम्ही दमून आलोय. भजनात नाचलोय. मजा आली की नाही भजनात नाचायला? किती पण चाललो तरी भजनात नाचून पाय एकदम कसे झाले छीन. ओम साईराम. तर झोपायची तयारी आहे. जेवण पण खूप चांगलं होतं. साईमय रात्र. हे बघा यांना थकवत नाही. गेम खेळतायत रात्रीचे. मस्त आलो हॉल्टवर आताच. आणि दमलेत सगळे. भजनाला नाचून थकवा तर गेलाय पण मजा आली ना नाचायला. एकदम एकदम कसं वाटलं भजनाला एवढ्या दिवसानंतर नाचलो. गाणी पण ऐकली. नवीन गाणी पण ऐकली साई दिलावाल्यांची. ते एक बंद आहे साई दीक्षित. साईरा टी शर्ट त्यांना जरा त्रास झालाय. इथे पण आहे होत्या बाई बिझी आहेत. फनी फनी ओंकार. दिवस पहिला संपला. मज्जा केली. जे नवीन आले त्यांनी पण मज्जा केली. जेव्हा भजनामध्ये नाचलो सगळा थकवा मिटून गेला दिवसाचा. आता मस्त फ्रेश झालोय. आता झोपणार. बरोबर उद्या सकाळी उठून चालायचं. असाच आपल्या ब्लॉग वर प्रेम करा, फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण जर्नी मध्ये आमच्यासोबत कनेक्टेड राहा. आणि कमेंट्स मध्ये पण सांगा तुम्हाला काय म्हणायचं असेल तर.